लिहिलेली नाटकं, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय हे कुठल्याही मोठ्या कवीला किंवा एखाद्या अ, अ, साहित्य क्षेत्रातल्या साहित्यिकाला लाजवेल अशा प्रकारचं साहित्य त्यांनी निर्माण केलं होतं. संस्कृतचं त्यांचं पांडित्य हे वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं एक जो राजा की ज्याने 9 वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मग तराराणी असतील, सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की शेवटी औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण झालं नाही. इथे त्याची कबर खोदली गेली आणि त्यानंतर मोगली साम्राज्याचा आपण पूर्णपणे नाश केला. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात जास्त जर कोणी या स्वराज्याची ज्योत पेटवली असेल तर ते छत्रपती संभाजीराजे होते. म्हणजे कधी कधी आता याला सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं समजत नाही, पण आता एक चित्रपट त्यांच्यावर आल्यानंतर अनेकांना त्यांचा इतिहास कळला. तोही पूर्ण इतिहास नाही आहे, याच्यापेक्षा खूप दैदिप्यमान अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास निश्चितपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलाच पाहिजे. निश्चितच सर, अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही राहतो, व्यवसाय करतो, वाढतो, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमानच आहे. सर, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील प्रमुख शहर, मराठवाड्याची राजधानी म्हटले जातं. पण वर्षानुवर्ष दुष्काळ आणि रोजगाराचा वानवा इथं असलेलाच आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यावर मराठवाड्याकडे आणि ह्या शहराकडे कसे पाहतात? मुळामध्ये बघा, मी विदर्भातनं येतो आणि वर्षानुवर्ष विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल लढणाऱ्यांपैकी आम्ही होतो. आपण बघा, 99 पासनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा मागास भागाची लढाई सुरू केली त्यावेळेस केवळ विदर्भ नाही तर विदर्भासोबत मराठवाड्याचा विषय देखील मी मांडायचो. आणि म्हणून जे काही दुःख होतं ते दुःख दोघांचे सारखं होतं, ते समजून घेतलं होतं. आणि म्हणूनच पहिल्या टर्मला जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा ज्यावेळेस घोषित झाला आणि त्याचं काम सुरू झालं, सगळ्यात वेगानं DMICचं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. आणि ऑरिक सिटी जे आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न होतं, ती ऑरिक सिटी आपण देशातली पहिली इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशिप ही ऑरिक सिटीच्या रूपानं तयार केली. आणि आज एक मॅग्नेट म्हणून आपल्याला ही DMIC आणि हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक इकोसिस्टीम आहे, ही इकोसिस्टीम एक आपल्याला मॅग्नेट सारखी दिसते. म्हणजे ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला, DMIC केली, त्यावेळी मी 2015 साली ज्यावेळेस सांगायचो की महाराष्ट्राचं नेक्स्ट डेस्टिनेशन पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर आहे, त्यावेळेस अनेकांना असं वाटायचं की मी एक्झॅजरेट करतोय, पण आज ते झालं. आज EV कॅपिटल छत्रपती संभाजीनगर झालं. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी वाटचाल आहे ती वाटचाल आज मोठ्या वेगानं पुढे जाते. आणि मी तुम्हाला सांगतो, आमची तर टॅगलाईन आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरही आता थांबणार नाही. निश्चित सर. निश्चित सर. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग येतातच आहे, जसं आता आपण सांगितलं. पण आम्हा तरुण पिढीला हे जाणून घेण्यास आनंद होईल की अजून अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या येऊ घातल्या आहेत सर? हे आपल्याला कल्पना आहेच की अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा किर्लोस्कर टोयोटाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आला, इथरचा आला, JSW एनर्जीचा आला. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मला आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. इथे आपल्या ज्या काही संघटना आहेत, मसिहा असेल किंवा इतर सगळ्या 2-3 संघटना, इतकं उत्तम या सगळ्यांचं काम आहे की आज मी तुम्हाला खरंच सांगतो, छत्रपती संभाजीनगरला आम्ही उद्योजकाला घेऊन आलो की तो छत्रपती संभाजीनगरच्या प्रेमातच पडतो. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून, DMICतलं, आणि त्याचं ज्यावेळेस इथल्या उद्योग जगताशी इंटरॅक्शन होतं त्यावेळी इथलं जे स्किल त्याच्या लक्षात येतं, इथली जी इकोसिस्टीम लक्षात येते, इथे जी काही एक इंडस्ट्री आणि बिझनेसचं वातावरण जे त्याला पाहायला मिळतं
त्यामुळे आलेला व्यक्ती इथे इन्व्हेस्टमेंट करूनच जातो. त्यामुळे आता खूप इन्व्हेस्टमेंट पाईपलाईनमध्ये आहे. काही चांगल्या पद्धतीनं FDI हे आता डावोसमध्येही त्या ठिकाणी आमची चर्चा चाललेली आहे. तेही आपल्या मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. काही सस्पेन्स राहू द्या, तो डावोसमधनं आल्यावर सांगतो. निश्चित सर, धन्यवाद सर. सर जसं आपण म्हणालात की DMIC किंवा ऑरिक सिटी हे निश्चितच आता खूप चांगली डेव्हलपमेंट तिकडे होत आहे. पण सर संभाजीनगरमधील ह्या कनेक्टिव्हिटीसाठी सर आपण काय करणार आहात? कारण एंट्री पॉईंट, एक्झिट किंवा अतिक्रमण याविषयी आपलं काही हे खरं आहे की काही अडचणी निश्चितपणे आहेत. आता DMIC मध्ये आपल्याला म्हणजे या सगळ्या अधिकची लँड, अधिकची जागा करणार, त्या आपल्याकडे जागा कमी पडायला लागली आहे. मोठ्या प्रमाणात अँसिलरीज येणार आहेत, त्यांच्याकरता जागा आहे, ती जागा आपल्याला करायची आहे. त्यानंतर 2 MIDC आपल्या किंवा 2 हे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना जोडणारा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे. त्याची समृद्धीशी कनेक्टिव्हिटी आपल्याला तयार करायची आहे. ही सगळी कामं आता हातात घेतली आहेत. म्हणजे आता यातलं कुठलंही काम राहिलं नाही. त्याचा आराखडा झाला, त्याला मान्यता दिली. ही कामं देखील आता याच्यापुढे आपण करणार आहोत. आणि यासोबत आपल्याला लक्षात असेल की पहिल्यांदा 2015 साली छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांकरता 100 कोटी रुपये मी दिले होते. आणि तेव्हापासनं छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते आपल्याला मोठे करता येतात, ते कॉन्क्रीटचे किंवा चांगले करता येतात, ही भावना तयार झाली. आणि काही रस्ते त्या काळामध्ये झाले, मध्यंतरीच्या काळात काही रस्ते झाले. आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची मोहीम झालेली आहे. त्यामुळे जिथे अतिक्रमण काढलंय तेही रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत. आता जी काही यावेळेस महानगरपालिका आपली निवडून येईल, त्या महानगरपालिकेच्या अजेंड्यावर आपण हे ठेवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरचे सगळे DP रोड अतिक्रमण मुक्त करायचे आणि त्याची जी DPची लेंथ आणि ब्रेड्थ असेल तेवढे ते करायचे, चांगले करायचे, मजबूत करायचे, व्हाईट टॉपिंगचे किंवा कॉन्क्रीटचे करायचे. हाच आपला अजेंडा असणार आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात रस्त्याच्या बाबतीत एकदम खड्डेमुक्त आणि बदललेलं छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद सर. निश्चितच सर आता एक नाजूक प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घराघरातील, मनामनातील आणि प्रत्येक स्वयंपाकघरातील प्रश्न आहे सर, की संभाजीनगरमध्ये जी गाजली ती आपली पाणी पुरवठा योजना. माननीय खासदार भागवत कराड साहेबांनी केंद्रातून निधी आणला होता. माननीय मंत्री आमचे अतुलजी सावे साहेबांनी पाठपुरावा केला, त्यांनी निधी दिला. तरी अजून पाण्याचा काही मार्ग लागत नाहीये. आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष शितोळे साहेबांना काही लोकांनी तेच प्रश्न विचारले. घागर मोर्चे येतात याच्याविषयी सर. बघा, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांकरता ही गुड न्यूज आहे की आजच या योजनेच्या पंपचं यशस्वी टेस्टिंग आपण केलेलं आहे. आजच केलं आहे. 3700 हॉर्स पॉवरचा पंप आज आपण यशस्वीपणे चालवलेला आहे. म्हणजे आता आपण या टप्प्यात आहोत की पुढच्या 2 महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळणार आहे. हा योगायोग आहे. मी येणार होतो म्हणून टेस्टिंग केलं नाही. हा योगायोग आहे. पण आपला पायगुण आहे असं म्हणू शकू. पण मी आपल्याला सांगतो की इथला जो पाण्याचा प्रश्न होता त्या संदर्भात मागच्या काळात ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, आमचे अतुल सावे असतील, भागवत कराड साहेब असतील, संजय असतील, सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यावेळेस इथल्या पाण्याची समस्या बघता आपण एका झटक्यात 1600 कोटी रुपयाची योजना ही छत्रपती संभाजीनगर करता मंजूर केली. त्यानंतर काही दिवसांनी मंडळी पुन्हा माझ्याकडे आली आणि यांनी मला असं सांगितलं की तुम्ही योजना तर मंजूर केली, पण आपल्या नियमाप्रमाणे त्यातले 30% पैसे हे महानगरपालिकेला द्यायचे आहेत. ते 500, 550, 600 कोटी रुपये होतात. आमची काही परिस्थिती नाही. दुसऱ्या दिवशी मी निर्णय केला आणि सांगितलं 100% अनुदानावर ही योजना होईल आणि 1600 कोटी रुपयाचा पूर्ण अनुदानाचा GR काढला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सरकार गेलं. नवीन सरकार आल्यानंतर उद्धवजींच्या सरकारने निर्णय केला, आमचा GR बदलला आणि सांगितलं की पुन्हा हे 30% पैसे जे आहेत हे महानगरपालिकेने उभे करावे. आणि त्यामुळे त्याचा सगळा खोळंबा झाला. पुन्हा 22 मध्ये आम्ही आलो, लगेच ही मंडळी आली, आम्ही त्याला चालना दिली, त्याचं काम सुरू केलं. तोपर्यंत अडचण अशी झाली होती, कॉस्टही वाढली होती, एरियाही वाढला होता. त्यामुळे आता ही योजना
1600 कोटीच्या ऐवजी 2700 कोटीची झाली. पण मला मोदीजींचे आणि कराड साहेबांच्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं, आभार मानायचे आहेत की मोदीजींनी अमृतसारखी योजना आणल्यामुळे आपल्याला केंद्र सरकारकडनंही 1000 कोटी रुपये त्यात मिळाले आणि त्यामुळे 1700 कोटी इकडचे आणि 1000 कोटी तिकडचे असे 2700 कोटी. आणि मग हा जो काही हिस्सा भरायचा होता याकरता राज्य सरकारच्या वतीनं, कारण 2700 कोटी झाल्याबरोबर त्याच्या 30% प्रश्न निर्माण झाला, तेही पैसे आम्ही उभे करून दिले, त्याला आम्ही कर्ज काढलं, त्याच्याकरता आम्ही गॅरंटी दिली. आता सगळे पैसे मिळाले. पहिल्या टप्प्याचं मागच्या काळात येऊन मी उद्घाटन केलं. आता आजच अंतिम टप्प्याचं टेस्टिंग झालेलं आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी रोज प्रत्येकाच्या घरामध्ये येण्याचा मार्ग आम्ही मोकळा केलाय. नव्हे तर जो वाढता भाग आहे, म्हणजे सातारा देवळाई सारखा देखील जो भाग आहे, याही भागामध्ये आता पाणी पुरवठा करण्याकरता आपण योजना करून पाईपलाईन टाकणं सुरू केलेलं आहे. तिथल्याही टाक्या आपण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचा सगळा भाग हा पाणीमय करायचा, अशा पद्धतीनं आपलं काम आता मार्गी लागलेलं आहे. सर, समोर बसलेल्या सगळ्या गृहिणींचे चेहरे किती सुखावलेले आहेत हे आपण आता पडद्यावरती पाहिलं असेल. तर त्या सगळ्यांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. खूप खूप आभार. यानंतर आपण ज्यांचं कौतुक केलं इथल्या उद्योग जगताचं, तर मला वाटतं त्याचे एक प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी प्रशांतजी देशपांडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण उद्योग क्षेत्राविषयी आम्ही बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला, पण आपल्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर आपण या निमित्ताने विचारा. आदरणीय देवेंद्रजी, आपले इथे सहर्ष स्वागत. तुमचं शहर आहे. आपण जसं कौतुक केलं की इथल्या सगळ्या औद्योगिक संघटना एकत्र आणि एक दिलाने काम करतात. आम्ही त्याला टीम ऑफ असोसिएशन्स म्हणतो. G20 असू दे किंवा कुठल्याही शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल तर आम्ही एकत्र येऊन करतो. आणि तुमच्या आश्वासक नेतृत्वामुळे आमच्या शहराला खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येते आहे. 1,20,000 कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आणि अजून येणार आहे. सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की या विकासाचा मार्ग या शहरात न जातो तर हे शहर त्याला कोप करू शकेल का? आणि ते कोप करण्यासाठी रस्ते, पाणी, वीज पुरवठा, नंतर ग्राउंड, शाळा, कॉलेजेस या सगळ्या आघाड्यांवरती आपण केलं तरच हे, नाहीतर हे शहर त्या विकासाच्या याच्या खाली कोलमडण्याची शक्यता आहे. तर त्याच्याबद्दल आपलं काय? नाही, मला अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे की हा सगळा औद्योगिक विकास आहे, त्याच्यासोबत आपल्याला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार करावं लागेल. आणि म्हणूनच पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सिवरेजच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील. बघा, सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे की जवळपास 70 वर्ष आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती की भारत गावात राहतो, त्यामुळे गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास. ते योग्यही होतं. पण त्याच वेळी भारतामध्ये शहरं आहेत याचा कोणी विचार नाही केला, शहरांच्या विकासाचा विचार नाही केला. तुम्ही बघा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरात आले, शहराची लोकसंख्या वाढली, पण कुठल्या योजनाच नव्हत्या. त्यामुळे आलेल्या लोकांचं अतिक्रमण झालं, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, नाल्या वाहू लागल्या, त्यातनं विष्ठा, मैला सगळा वाहू लागला. अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. 2014 साली मोदीजी आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की देशाचा 65% GDP हा शहरात तयार होतो. त्यामुळे ही जी शहरं आहेत या शहरांना विकासाचं केंद्र केलं पाहिजे, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे, शहरात राहणारा गरीब, मध्यमवर्गीय याच्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी आपल्या देशामध्ये स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, त्यासोबत स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, असे अनेक मिशन सुरू केले की ज्या मिशनमधनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले. आता तुम्ही बघा, नॉर्मली छत्रपती संभाजीनगर सारख्या शहराला 200-300 कोटी रुपये मिळत नव्हते. एका झटक्यात 2700 कोटी का मिळाले? कारण 1000 कोटी रुपये अमृत शहरांच्या योजनेतनं छत्रपती संभाजी, आपल्या एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाकरता जवळजवळ त्या ठिकाणी 50,000 कोटी रुपये दिले. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपली शहरं बदलत आहेत.
आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की एकीकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करतो आहोत, पण त्याच वेळी जोपर्यंत शहरांची आर्थिक ग्रोथ होत नाही तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास कोपअप करता येत नाही. आता त्या चक्रातनं संभाजीनगर बाहेर येत आहे. आर्थिक विकासातनं एक शहराची कॅपेबिलिटी, महानगरपालिकेची कॅपेबिलिटी तयार होते, तिथे पेईंग अशा प्रकारची पॉप्युलेशन तयार होते, त्यातनं त्या ठिकाणी महानगरपालिकेजवळ थोडा पैसा येतो किंवा कर्ज घेण्याची क्षमता तयार होते आणि त्यातनं पुढचा विकास होतो. तर आता जे जुनं व्हिशियस सायकल होतं त्यातनं बाहेर निघून व्हर्च्युअस सायकलमध्ये आता संभाजीनगर चाललाय. या औद्योगिक विकासामुळे मी आपल्याला सांगतो केवळ उद्योगाचा विकास होणार नाही, हे शहरही अतिशय चांगलं शहर होईल. वा, निश्चितपणे म्हणजे एकंदरीतच सगळ्याच शहरांचा नियोजनबद्ध विकास पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहता येणार आणि छत्रपती संभाजीनगर त्यातलं एक ठळक उदाहरण असेल. मला याला जोडून एक माझा अनुभव आपल्यासमोर मांडावासा वाटतो. एक कलाकार म्हणून आम्ही नेहमी उत्सुक असतो छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला, कारण इथल्या रसिकांची दाद इतकी सुंदर मिळते. पण इथे यायचं म्हणजे मुंबई पुण्यावरून येताना 2-2 दिवस काढायला लागतात आणि ती थोडीशी अडचण असते. तर आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर खूप चित्र बदललंय. अलीकडे आम्हाला जेव्हा कार्यक्रमासाठी फोन येतो तर आम्ही विचारतो की समृद्धीने येता येणार आहे का, तर लगेच पसंती देता येते, कारण एका दिवसात कार्यक्रम करून परत नाही शक्य होतं. तर या गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला तुमचं आभारही मानायचे आहेत. आणि एक प्रश्न आहे की हे जे विजन आहे की समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असावा, हे कधी नेमकी ही कल्पना तुमच्या मनात आली? इज इट वन ऑफ युअर ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल? येस, ऑफकोर्स इट्स वन ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट. मी समृद्धी महामार्गाची संकल्पना पहिल्यांदा 2001 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आपल्याला नागपूरपासून मुंबईपर्यंत एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे तयार केला पाहिजे, कारण मुंबईची पोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे त्याचा जो आर्थिक लाभ आहे हा यापूर्वी पुण्याला मिळाला, तो MMR क्षेत्राला मिळाला, काही प्रमाणात नाशिकला मिळाला, त्याच्या पलीकडे पाहिजे त्या प्रमाणात तो मिळू शकलेला नाही. पण आपण जर ही कनेक्टिव्हिटी तयार केली, आणि 2001चा काळ जो आहे आपल्याला माहिती आहे की तो IT चा काळ होता, आणि म्हणून मी त्याला कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे म्हटलं होतं की त्याच्यामध्ये मी म्हटलं फायबर ऑप्टिक टाकून त्याला आपण स्मार्ट रोड तयार करून सगळं त्या रोडवरची इकोसिस्टीम ही आपण स्मार्ट इकोसिस्टीम तयार करू शकू, आणि म्हणून त्यावेळेस तो विषय मांडला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.